हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्टडी ट्रॅक 24। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीच्या मागील काही परीक्षांमध्ये विचारलेले प्रश्न शॉर्ट ट्रिकच्या माध्यमातून कशा पद्धतीने सोडवायचे ते बघणार आहोत। तर चला व्हिडिओची सुरुवात करूया। तर मित्रांनो, हा जो पहिला प्रश्न आहे नाशिक जिल्हा पोलीस भरती 2017च्या परीक्षेत विचारलेला प्रश्न आहे। तर या प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे, एका प्राणी संग्रहालयात मोर व हरणे यांची एकूण संख्या 50 असून त्यांच्या पायांची एकूण संख्या 144 आहे। तर त्यापैकी मोर व हरणे यांची संख्या अनुक्रमे किती? तर आपल्याला इथे मोर व हरणे यांची संख्या काढायची आहे। इथं त्यांची एकूण संख्या दिलेली आहे व एकूण पायांची संख्या दिलेली आहे। तर यासाठी आपण एक शॉर्ट ट्रिक वापरूया। तर सर्वप्रथम आपण चार पायांचे जे प्राणी आहेत, चार पायांचे प्राणी त्यांची संख्या काढूया। तर इथे चार पायांचा प्राणी कोणता आहे? हरिण। तर इथे लक्षात घ्या, चार पायांचे प्राणी यांची संख्या काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, जी पायांची संख्या असते त्याला 2 ने भागावे लागेल व त्यानंतर यातून डोक्यांची संख्या वजा करावी लागेल। तर इथे लक्षात घ्या, पायांची संख्या इथे एकूण किती आहे? 144 आहे। तर 144 भागेला 2 आणि डोक्यांची संख्या किती आहे? इथे एकूण प्राणी 50 आहेत, म्हणजे डोक्यांची संख्या सुद्धा 50 असणार, म्हणजे वजा आपण 50 करूया। याला आणखीन सॉल्व केल्यास 144 भागेला 2 म्हणजे किती होतात? 72। 72 वजा 50 म्हणजेच किती? 72 वजा 50 म्हणजे 22। तर इथे लक्षात घ्या, आपल्याला चार पायांचे प्राणी म्हणजे हरणे किती मिळालेले आहे? 22 मिळालेले आहे। आता आपण मोरांची संख्या काढूया। तर मोरांची संख्या काढण्यासाठी आपल्याला जवळ एकूण प्राणी किती आहेत? 50 आहेत। तर 50 वजा हे 22 करावं लागेल। तर 50 वजा 22 म्हणजे 28। मोरांची संख्या आपल्याला किती मिळालेली आहे? 28। तर इथे पर्यायामध्ये बघा, सर्वात आधी इथं मोर व नंतर हरिण म्हटलेलं आहे। तर सर्वात आधी ऑप्शन 4 मध्ये बघा 28 दिलेला आहे व नंतर 22 दिलेला आहे, म्हणजे मोरांची संख्या 28 आणि हरणांची संख्या 22, म्हणजे ऑप्शन 4 जो आहे या प्रश्नाचं उत्तर आहे। तर हा प्रश्न देखील पहिल्या प्रश्नासारखाच आहे। या प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे, एका शेतात काही गाय व काही गुराखी आहेत। गाय आणि गुराखी यांच्या पायांची एकूण संख्या 98 आणि डोक्यांची संख्या 26। तर त्या ठिकाणी गाय व गुराखी किती? तर इथे गाय व गुराखी यांची संख्या काढायची आहे। तर यासाठी आपण सर्वप्रथम काय करतो की जी चार पायांचे प्राणी असतात त्यांची संख्या आधी काढतो, म्हणजेच गायींची संख्या आपण आधी काढू। गायींची संख्या काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, पायांची एकूण संख्या जी असते म्हणजे 98 याला 2 ने भाग द्यावे लागेल आणि यातून जी डोक्यांची संख्या आहे म्हणजे 26 याला वजा करावे लागेल। 98 भागेला 2 म्हणजेच किती होतात? 49। 49 वजा हे 26 करावे लागेल। तर 49 वजा 26 केल्यास 9 मधून 6 गेले तर 3, 4 मधून 2 गेले तर 2 म्हणजे 23। तर आपल्याला गायींची संख्या किती मिळालेली आहे? 23। गायींची संख्या मिळालेली आहे 23। एकूण प्राणी किती आहेत? डोक्यांची संख्या 26, म्हणजे एकूण प्राणी 26। तर आपल्याला गुराख्यांची संख्या काढण्यासाठी काय करावं लागेल? 26 वजा 23 करावं लागेल। तर 26 वजा 23 केल्यास आपल्याला ती संख्या 3 मिळेल। तर बघा, इथे या प्रश्नामध्ये गायींची संख्या 23 मिळालेली आहे आणि गुराख्यांची संख्या 3 मिळालेली आहे, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, 23, 3। तर आता तिसरा प्रश्न, या प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे, एका स्पर्धेत 8 संघ सहभागी झाले आहेत। प्रत्येक संघ दुसऱ्या प्रत्येक संघाबरोबर एक सामना खेळतो, तर एकूण सामने किती होतील? तर इथे बघा, संघ किती आहेत? 8 आहेत। 8 संघ सहभागी झालेले आहेत आणि इथे एकूण सामने किती होतात हे विचारलेलं आहे। तर यासाठी काय करायचं, 8 गुणेला 8 पेक्षा लहान संख्या कोणती असते? 7 असते। 8 गुणेला 7 करा आणि भागेला 2 करा। तर ही ट्रिक इथे वापरा। तर इथे बघा, 2 आणि 8 4 ने कटतात। इथे 4 गुणेला 7, 7 चौक 28। तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल? 28, म्हणजे ऑप्शन 4 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। म्हणजे 8 संघ जेव्हा एकमेकांसोबत खेळतात तेव्हा एकूण सामने किती होतात? 28, लक्षात ठेवा। तर आता हा चौथा प्रश्न, या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, 180 भागेला 290 बरोबर 90 भागेला x दिलेला आहे। तर या प्रकारचे प्रश्न सोडवत असताना आपल्याला काय करावं लागेल, इथे 90 दिलेला आहे आणि इथे 180 दिलेला आहे। तर हे 90 आणि हे 180 2 ने कटते, कारण की 2 गुणेला 90 180 होतात। ठीक आहे, मग इथे बघा, इथे 2 आणि हे 290 145 ने कटते, कारण की 145 दुने 290 होतात। ठीक आहे,
मग हा कॅन्सलेशन केल्यानंतर आपल्याला इथे काय उरणार, इथे 1/145 उरतील या बाजूला आणि या बाजूला 1/x उरेल. म्हणजेच इथे बघा 1 बरोबर 1 दिलेला आहे, म्हणजेच x बरोबर 145 असते. म्हणजेच x ची किंमत आपल्याला किती मिळालेली आहे, 145. याचाच अर्थ ऑप्शन 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. x ची किंमत 145. तर आता हा पाचवा प्रश्न, या प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे, एका व्यवहारात 7200 रुपये नफा अनुक्रमे अ, ब आणि क ला 2:3:4 या प्रमाणात वाटल्यास ब चा वाटा किती. तर इथे ब चा वाटा विचारलेला आहे आणि रेशो कसा दिलेला आहे, 2:3:4. तर इथे लक्षात घ्या, जे 2 भाग आहे ते अ साठी असणार आहे, 3 भाग ब साठी असणार आहे आणि हे जे 4 भाग आहे ते क साठी असणार आहे. तर इथे एकूण भाग किती होतात, एकूण भाग होतात 2 + 3 5, 5 + 4 9. तर एकूण भाग किती होतात, 9 भाग होतात. तर आपल्याला काढायचं कोणाचा भाग आहे, कोणाचा वाटा, ब चा वाटा आपल्याला काढायचा आहे. तर आपल्याला यासाठी काय करावं लागेल, ब चा वाटा 3, एकूण किती वाटा 9 गुणेला एकूण रक्कम किती आहे, एकूण नफा किती आहे 7200. तर हे जे 9 आणि 72 8 ने कटणार, कारण की 8 9 72. मग 3 गुणेला 8 किती 24 आणि हे 2 0 म्हणजे 2400. म्हणजेच इथे जो ब चा वाटा आहे तो 2400 असणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. तर आता 6वा प्रश्न, या प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे, 4 क्रमवार समसंख्यांची सरासरी 25 आहे, त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती. तर इथे एक नियम लक्षात ठेवा, जेव्हा पण क्रमवार संख्यांची सरासरी म्हटली जाते तर क्रमवार संख्यांची जी सरासरी असते ती नेहमी त्यांची मधली संख्या असते, अगदी मधोमध असलेली संख्या असते. आणि इथे काय म्हटलेलं आहे, 4 क्रमवार समसंख्या म्हटलेला आहे आणि ही विषम संख्या आहे. म्हणजेच ही मधली संख्या असणार आहे आणि याच्या पुढे 2 समसंख्या असतील आणि याच्या नंतर 2 समसंख्या असतील. तर 25 च्या आधीची समसंख्या कोणती आहे, 24 आहे. 24 च्या आधीची समसंख्या 22 आहे. कारण की समसंख्या काय असते, समसंख्या अशी संख्या असते ज्या संख्येला 2 ने भाग जातो. म्हणजे 25 च्या आधीच्या ज्या 2 समसंख्या आहेत त्या कोणकोणत्या असणार आहे, 24 आणि 22. आणि जर 25 च्या नंतरची म्हटली तर 26 आणि 28 या समसंख्या आहेत. तर आपल्याला त्या 4 समसंख्या इथे मिळालेल्या आहेत, 22 24 26 आणि 28 या त्या 4 समसंख्या आहेत. परंतु इथे काय विचारलेलं आहे, सर्वात लहान संख्या कोणती. तर इथे 22 जी आहे ती सर्वात लहान संख्या आहे. म्हणजेच इथे पर्याय जो 2 आहे तो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. म्हणजे सर्वात लहान समसंख्या कोणती, 22 असणार आहे इथे. तर मित्रांनो, या व्हिडिओमधील गणिते आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट अवश्य करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.